मंगलाष्टक स्तोत्र। अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। पंचकल्याणकाचं वर्णन चाललं होतं आपलं, तर त्याच्यामध्ये जे दीक्षा कल्याणक म्हणजे काय ते सांगतात, ते नाही काय नाही लागणार. हय हय चला, काय चाललं होतं आपलं, दीक्षा कल्याणकाचं प्रकरण बघत होतो आपण. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, दीक्षा कोण घेऊ शकतो, तर ज्याच्या परिणामामध्ये मोह नाही, मूर्छा नाही, तोच परिग्रहाचा त्याग करू शकतो. म्हणजे काय म्हणलं की बहिरंगातून परिग्रह सोडणं म्हणजे दीक्षा नाही आहे, तर अंतरंग त्याच्याबद्दलचं ममत्व, परिणाम, त्याचे भाव सोडणं ह्याला निष्परिग्रह म्हणलं, निसंगता म्हणलं. तर जेव्हा तीर्थंकरांना वैराग्य होतं, तर आपण ते बघत होतो की जेव्हा ते कोण आता आदिनाथ भगवंतांना, जेव्हा भगवान म्हणजे राजा, आदिनाथ राजांना केव्हा वैराग्य झालं, त्यांच्या जन्मतिथीच्या दिवशीच. आणि मग ते विरक्त झाले का बरं माहिती आहे, नीलांजनेचं नृत्य चालू होतं आणि त्यावेळेस तिचा आयु संपलं आणि ते त्यांना ग्रहण झालं. मग ती क्षणिकता पाहून त्यांना वैराग्य झालं. मग ते जेव्हा विरक्त झाले, तर त्यावेळेस लोकांतिक देव आले त्यांच्या वैराग्याची अनुमोदना करण्यासाठी. आणि तिथून ते सांगितलं होतं की जंगलात जाऊन त्यांनी पंचमुष्टिक केशलोच केला आणि दीक्षित झाले. असं कोणी तीर्थंकरांना दुसरे दीक्षा देणारे नसतात. त्यांचं स्वयं वैराग्य आहे, काय म्हणायचं, स्वयं ते दीक्षित होतात, स्वयंचे गुरु असतात. तीर्थंकरांचे गुरु कोणी नसतात. तर मग दीक्षित झाल्यानंतर तेव्हापासून ते केवल ज्ञान प्राप्त होईपर्यंतचं सगळं काळ दीक्षा कल्याणकामध्ये घेतला गेला. म्हणजे काय म्हणायचं, दीक्षा झाल्यानंतर जसं गर्भकल्याणकामध्ये जन्माच्या पहिल्या समयापासून जन्मापर्यंत, म्हणजे काय म्हणायचं, गर्भात आलेल्या पहिल्या समयापासून जन्मापर्यंतचा सगळा काळ गर्भकल्याणकाच्या वेळेस आपण बघितलं. तसंच जन्मकल्याणकामध्ये जन्म झाल्यापासून ते दीक्षा होईपर्यंतचा सगळा काळ त्याच्यामध्ये वर्णन केलं गेलं. तसं आता दीक्षा कल्याणकमध्ये दीक्षेपासून केवल ज्ञान होईपर्यंत, आज दुपारी काय बघितलं आपण, महावीरांचं दीक्षा झाली त्याच्यानंतर केवल ज्ञान होईपर्यंत किती वेळ गेला, 30 वर्षांचा काळ. म्हणजे दीक्षा झाली 30व्या वर्षी आणि 12 वर्ष त्यांनी तप केलं. 12 वर्षानंतर पुन्हा 42 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. मग 42व्या वर्षापासून ते 72 वर्षापर्यंतचा सगळा काळ त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केला गेला. त्यावेळेसचे लोक एक पाठी असायचे, त्यामुळं असं म्हणलं ना, उपजतच त्यांना अवधिज्ञान असतं. तीर्थंकरांना शिकवणारे कोण असतात तो, म्हणजे एकतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध आहे त्यांना जन्मापासून, म्हणजे घेऊन आलेत पूर्वीपासून, आणि जन्मल्यापासून अवधिज्ञान आहे. त्यामुळं जेव्हा आता पूर्वभवामध्ये केव्हा झालं आहे ना, सम्यक दर्शन झालं आहे, त्याच्यानंतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला आहे, तिथं जी देशना मिळाली ती आहे ना कार्यकारी त्यांच्यासाठी. मग आता ती इथं आल्यावर पुन्हा त्यांना गुरु कोण नसतात,
संबोधन करणारे, असं काय त्यांना आठवतं म्हणजे आहे आता त्यांच्याजवळ ज्ञान सगळं ते. म्हणून म्हटलं ना, गर्भात आहेत तरी सुद्धा ते अनुभूती घेतात. असं नाही की जसं 6 महिने काळ सांगितलं ना, चतुर्थ गुणस्थांवरती जीवाला 6 महिन्यातून एकदा अनुभव घ्यायला सांगितला. मग त्यांना तर काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आपल्यासारख्यांना कसं कदाचित ते उदयाले च्युत झालो, पण ज्यांनी तीर्थंकर प्रकृती बांधली ते तर सम्यक्त्वातून खाली जातच नाहीत. त्यामुळं सम्यक दर्शन तर त्यांचं राहतच टिकून. मग मी काय सांगणार होते की जेव्हा ते दीक्षित झाले तेव्हापासून ते केवल ज्ञान होईपर्यंतचं सगळं वर्णन ह्याच्यामध्ये येणार दीक्षा कल्याणकामध्ये. मग हे सांगत होते की जेव्हा दीक्षा झाली त्यांची तर त्या दिवशी उपवास असतो. कुठले पण मुनिराज असू देत, तीर्थंकर असू देत, त्यांची दीक्षा झाली त्या दिवशी उपवास असतो. का बरं असं तुम्ही मला विचारायचं, का बरं? तर म्हणजे प्रायश्चित्ताचा उपवास असतो. एकतर लोच केला, जेव्हा जेव्हा ते लोच करणार त्या दिवशी लोचचा उपवास असतो प्रत्येक मुनिराजांना, त्यागींना. कारण त्याच्या निमित्तात हिंसा असते. म्हणजे केससुद्धा जीव आहेत ना, म्हणून तर अंतराय करतात. म्हणजे जीव कसं, जीव त्याच्या आधाराने राहतात. केस हे जीव नाही, पण केसाच्या आधाराने अनेक त्रस जीव राहतात. म्हणून ते जर केस तुमच्या आहारात आला तर तुम्ही असा काढून असा खाणार परत. काय करता? केस आलं तर आहारामध्ये आपल्या जीवनामध्ये तर आपण ते मोही असतो ना त्याच्याबद्दल. आवडती भाजी असल्यावर तर काय करायचं? कोण बोलत नाही. म्हणजे तिथं त्या मुनींना तर सगळं पाड्यापासून सगळं सोडतात ते. आपण तर अजून ती डिश नुसती काढून टाकली समजा, दुसरं जेवलं असं करतो, पण त्यांना तर पूर्ण त्याग. का बरं? तर त्याच्या निमित्तात हिंसा आहे ना. मग ते ज्याच्यामध्ये पडलं शिजलं त्याच्या निमित्तात जीवांची हिंसा झाली, म्हणून त्या हिंसेचं प्रायश्चित्त म्हणून त्या सगळ्याचा त्याग करतात. मग त्या दिवशी उपवास झाला, दुसऱ्या दिवशी पारणं. मग ते पारण्यासाठी म्हणून निघतात. तर त्यासाठी एक छान सांगितलं त्यांनी, काय, जेव्हा आदिनाथांनी दीक्षा घेतली त्याच्यानंतर किती दिवस त्यांना उपवास होता? 6 महिने उपवास होता. त्याच्यानंतर 6 महिने आहार मिळाला नाही, विधी मिळाली नाही, 7 महिने काय तर असं. आणि मग जेव्हा विधी मिळाली, म्हणजे आता मुनी आहाराला जेव्हा निघतात त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, त्यांना मौन असतं. कुठले पण मुनी असू देत तर ते आचार्यांकडं जाऊन त्यांचं वंदना करून वगैरे प्रतिज्ञा पूर्वीची संपवतात आणि मग आहाराला उठतात. मग आहाराला उठल्यावर मौन असतं. समजा आता तुम्हाला माहिती आहे म्हणून की ते कर धरून निघतात असं म्हणून. पण आता समजा कोणी मुनी आहेत आणि ते आहाराला निघालेत, मग ते इतरांना सांगणार तर नाहीत मी आहाराला चाललोय किंवा कुठं आहार आहे, असं काहीच नाही ना, विचारणार नाहीत, बोलणार नाहीत. मग 6 महिने असेच फिरत होते आदिनाथ. समजा जर त्यांनी असं धरलं नसेल तर काय कळणार कोणाला हे कुठं चाललेत, कशासाठी चाललेत. मग ही विधी कळावी की ते चर्येसाठी निघालेत, आहारासाठी निघालेत. ह्याच्यासाठी त्या मुनींना एक ते सिम्बॉल आहे असं की कळावं की हे चर्येसाठी निघाले. आता पूर्वीचे काय सांगितलं ना, गावोगाव विहार करायचे मुनी. मग कधी कुठल्या गावात, कधी कुठल्या गावात, कुठल्या पण टाईमला असणार. तर ते जेव्हा आहाराला निघणार त्यावेळेस कसं कळणार इतरांना की ते काय करतायत? नुसतं पिंचिक मंडल हातात असणार आहे आणि निघालेत रस्त्यावरून. जर नाही धरतील कर, तशी मुद्रा घेणार नाही तर ते इतरांना समजणार नाही. म्हणून त्यांचं मौन असताना एक तशी त्यांची विधी सांगितली की त्या टाईपनी ते निघणार आणि मग तुम्हाला जर ते तसे दिसले तर पडगाहन झाल्याशिवाय थांबणार नाही. मग असं 6 महिने ते फिरले. म्हणूनच की पूर्वीचे लोक सगळे शुद्ध जेवायचे माहिती का. म्हणजे आपल्यासारखं नाही, सगळ्यांना घरात सवळ काय म्हणायचं, विहिरीचं पाणी असायचं. म्हणजे ही चर्या माहिती होती सगळ्यांची. आणि म्हणलं ना की हे एक हुंडावसर पिणी काळ आहे म्हणून ह्याचा दोष आहे. नाहीतर चतुर्थ काळामध्ये तर किंवा पहिल्या 3 काळामध्ये सुद्धा पूर्ण जिनशासनच आहे. जिनशासनानुसारच आचरण असतं. म्हणून त्यांनी युक्तानुशासन म्हणून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलं की
इतका महान ग्रंथ आहे, तर त्याचं एक छत्री राज्य होतं पूर्वी. म्हणजे सगळे जिनधर्मी होते, कुठला असं मतभेद नव्हता. हे आले मरीचीमध्येच आणि त्यांनी काय केलं, सगळं गोंधळ केला. काय केलं, 363 मतं स्थापन केली आणि मग ते सगळी परपंथ वगैरे सगळे स्थापन झाले. कोणाच्या आधी? आता तिथे तीर्थ लोप झाला होता ना मध्ये, कधीचे, पूर्वी चतुर्थ काळ झाला तेव्हाचे तीर्थंकर, मग त्याच्यानंतर पंचम झाला, संपला की मग त्यालाच म्हणायचं तीर्थाचा लोप झाला मध्ये. आणि मग पहिले झाले हेच आदिनाथ. मग आता असंच होणार पुन्हा पुढं, पण हे 24 तीर्थंकर झाले. आता हा पंचम काळ आहे तो संपणार, षष्टम काळ येणार, पुन्हा षष्टम काळ, पंचम काळ, मग चतुर्थ काळ जो येणार ना, तोपर्यंत मध्ये सगळा विरह आहे. म्हणून तिथं धर्माचा लोप होतो किंवा तीर्थाचा लोप होतो. मग पुन्हा जे पहिले मनू होणार, काय ते नाभिरायसारखे आता जसे झाले होते, त्यांच्या निमित्तात पुन्हा धर्माची किंवा तिथी काय त्या जिनशासनाची वगैरे प्रभावना होणार, त्यांच्याकडून सांगितलं जाणार, असं मग पुन्हा स्थापन होणार. म्हणजे मग काय सांगत होते मी की जेव्हा ते आहाराला निघाले तर ते म्हटलं ना, कोणाला कळली नाही विधी की काय असती. आणि मग त्यांची दृढता इतकी की मला मिळणार नाही आणि मी कसं निघणार, मग सांगायला पाहिजे कोणाला तरी. म्हणजे 1 दिवस 2 दिवस 4 दिवस गेले उपवास आणि कोणाकडनं काय मिळायचं त्यांना कळायचं चान्सच नाही. पण अशी दृढता असती की कोणी दिलं तरच मी घेणार, अशी त्यांची प्रतिज्ञा असते ना. म्हणजे त्या विधीने दिलं तरच घ्यायचा आहे आहार, अन्यथा काही झालं तरी सुद्धा त्या आहाराचा त्या असं प्रतिज्ञा करून निघालेले असतात. त्यामुळं मग विचारलं तिथं अनेकांनी प्रश्न की त्यांनी प्रवचनातून वगैरे सांगायचं होतं ना, काय असतं चर्या, कसं पडगाहन करायचं असतं, मुनींनी आहार कसा घ्यायचा असतो, का नाही सांगितलं, काय माहिती का नाही सांगितलं? कारण तीर्थंकरांना दीक्षेपासून केवळ ज्ञानापर्यंत मौन असतं. पूर्ण किती वर्ष? 12 वर्ष. केवळ ज्ञान होईपर्यंत कुठलेही तीर्थंकर असू दे, दीक्षा घेतले की मौन. जे दीक्षा घेणार त्या दिवशी शेवटचं बोलले असतील ना, तेच शेवटचं त्यांचं. केवळ ज्ञान झाल्यावर तर ओम शिवाय बोलतच नाहीत, ओमच बोलतात. तेच की मग त्याच्यात सगळं आलं तुमचं. म्हणजे जे घरात होते ना शेवटच्या दिवस, त्या दिवशी जे बोलले तेच. त्याच्यानंतर तर केवळ ज्ञानापर्यंत मौन आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर ओंकार दिव्यध्वनी, त्याच्यानंतर तर मोक्षच. म्हणजे म्हणून घरात आहेत तोपर्यंत सगळ्यांना सगळं तत्त्वज्ञान शिकून घ्यायचं. किंवा आता तीर्थंकर आपल्याकडं नाही आहेत, पण ते घरातले असतील तर ते असं कुठं धर्म शिकला त्यांनी घरातल्यांनी, किंवा त्यांचा घरात आहे म्हणून किती फायदा करून घेतला हो, तरी केला म्हणायचं असं. कारण त्यांनी सगळा उपदेश दिलाय ना, षटक्रियेचा किंवा तत्वाचा थोडाफार परिचय, असं जे काही दिलं ते घरात असताना आदिनाथांनीच दिलंय. मग मला म्हणायचं होतं काय, कशासाठी सांगितलं, तर दीक्षा घेतल्यापासून ते केवळ ज्ञान होईपर्यंत त्यांची काय काय विधी असते, तर आहाराला निघताना अशी विधी असते हे सांगितलं. आणि मग त्या दिवशी कोण प्रसिद्ध झाला आहारदानामध्ये? श्रेयांश राजा. तर 7 महिन्यांनी सांगितलं ना पारणा झाली त्यांची त्या दिवशी. तर हे पण घेतलं होतं मध्ये एक दिवस मी की जे कुठले असं मुनींवर उपसर्ग झाला माहिती आहे, विष्णुकुमार मुनींवर उपसर्ग झाला, तर पारण्याला काय दिलं त्यांनी? जेव्हा त्यांचा उपसर्ग दूर झाला, पारण कशाने केलं? काय घेतले आहारामध्ये? खीर खाल्ली होती त्यांनी, माहिती आहे का? असं कुठले पण मुनी जर आहाराला निघतील तर ते खिरीचा आहार घेतात. पण आदिनाथांनी इक्षुरसाचा आहार घेतला. आणि ते पण किती घेतला म्हणून सांगितलं? घागरींनी आहार घेतला असा. घागरींनी इक्षुरस काढून आणला आणि ते त्यांना दान दिला होता आहारदानामध्ये. मग त्याच्यातून पण सांगितलं काय, म्हणजे त्यांना सगळ्यांना बोध द्यायचा होता इतर त्यागींना की एकतर विधी अशी असती हे समजवलं सगळ्यांना न सांगताच.
म्हणजे आणि त्याच्यानंतर जर आहार घेतला आपण तर असं थोडाच घ्यायला पाहिजे, काहीतरी विशिष्टच घ्यायला पाहिजे असं नाही. काहीही घेऊ शकता तुम्ही भक्ष्य जे आहेत ते, आणि त्याला प्रमाण नाही आहे, कितीही घेऊ शकता. तुम्हाला जेवढी शक्ती आहे पचवू शकता किंवा खाऊ शकता. भूक आहे तेवढी भरपूर जेवलं तरी सुद्धा त्यागीला दोष नसतो. आपल्याला वाटतं असं कसं इतकं कसं खायचं प्यायचं, असं नसतंय काय. म्हणजे खाण्यापिण्याला बंधन नाही आहे, किती क्वांटिटीला बंधन नाही आहे, क्वालिटी त्याची शुद्ध असावी एवढंच. तर त्यांनी सांगितलं असं घागरींनी आहार दिला आणि तो त्या आदिनाथांनी ग्रहण केला. मग असं प्रत्येक तीर्थंकरांचं असं सांगितलं की कोणी 3 दिवस उपवास घेतला होता, कोणी 10 दिवस उपवास घेतला, असं प्रत्येकांचं वेगळं वेगळं. जसं ह्यांनी 13 महिने उपवास झाला त्यांचा, तर तसं प्रत्येक तीर्थंकरांच्या काळामध्ये त्यांनी जो प्रतिज्ञा घेतली, ज्या दिवशी दीक्षा घेणार त्याच दिवशी प्रतिज्ञा करतात की किती दिवसाचा उपवास करणार असं, आणि मग ते चर्येला निघतात. तर त्यावेळेस त्यांनी घेतलेला नियम असतो, काहीतरी विधी असते. काय दिसल्यावर घेतले का आहार घेतले नाही? त्यांच्या घरात बहुतेक इक्षुरसच होतं. म्हणजे असं तर ऐकून माहिती आहे, आता बाकीचं तर काही माहित नाही. कारण आणि म्हटलं ना इतक्या दिवसाचा उपवास आहे तर पहिला घेतले असतील, पहिला इक्षुरस घेतले असतील, पण थोडं घट्ट अन्न ते घेतले असणार. होय, तू काय शिकवले नाही मला आधी. बघावं लागेल शास्त्रात काय आहे. तर कोणाला माहित असं तर सांगा, त्यांनी काय खाल्लं होतं आदिनाथांनी. आम्हाला तर एवढंच माहिती आहे ते इक्षुरस घेतले होते म्हणून. तर मला काय म्हणायचं होतं की जरी आहार करतायत तरी सुद्धा आहाराबद्दल विकल्प किती असतो त्यांना. आपल्याला किती विकल्प असतो जेवायला बसल्यावर, काय पाहिजे काय नको, चांगलं झालंय वाईट झालंय, हे हवं नको, हे सगळे आपले विकल्प असतात. त्यांना किती विकल्प. म्हटलं ना अंजलीमध्ये जे पडलं ते सरस असू दे निरस असू दे, फक्त शुद्ध आहे की नाही एवढंच ते बघणार आणि ग्रहण करणार शोधन करून. तर असे ते आहार करताना सुद्धा निराहार स्वभावाचं वेदन करणारे मुनी असतात. आणि त्यामुळं त्यांच्या ठिकाणी त्या तपाचं एक, त्यांच्या त्या वैराग्याचं, त्या साधनेचं एक बळ असतं, त्यांना एक तेज असतं त्यांच्यामध्ये. म्हणजे यासाठी एक काय सांगितली होती घटना की त्यांची विशेषता असते जे मुनिराज असतात आणि अशी तप करतात, साधना करतात त्यांची. तर एकदा काय उदाहरण सांगितलं होतं की कृष्ण कुठंतरी यात्रेला का विहाराला कुठंतरी निघाला होता सगळ्या लवाजम्यासह. त्याच्याबरोबर होती रुक्मिणी, कृष्णाची बायको. तर कृष्ण ह्याच्यामध्ये प्रसिद्ध झाला ना, असं सेवा वैयावृत्त ह्याच्यामध्ये त्याचं जास्त इंटरेस्ट असायचं. तर त्यावेळेस जेव्हा एका ठिकाणी ते थांबले होते कुठल्या तरी एका पडावावर, आणि मग तिथं रुक्मिणीला समजलं की तिथून नदी जात होती एक, आणि त्या नदीच्या पलीकडं कुठले तरी मुनी आहेत आणि ते तिथंच आहेत असं कळलं होतं. मग ती म्हणली काय कृष्णाला की मी आहार देऊन येते. पण तिने कसं सांगितलं की निराहारी मुनी आहेत त्यांना मी आहार देऊन येते असं कृष्णाला सांगितलं. मग कृष्ण म्हणाला की ती कुठली नदी होती ना, गोदावरी का काय कुठली मला नाही नाव माहिती, तर त्या नदीला पूर आला होता. मग कृष्ण म्हणले की तू नाही जाऊ शकणार, पूर आलाय आणि पाणी ओसंडून व्हायला लागलं, इतकं वेग आहे त्या पाण्याला, तर तू त्या साईडला नाही जाऊ शकणार आणि जाऊ नको कसं म्हणणार. पण फक्त सांगितलं की पुरामुळं तुला जाता येणार नाही आहे. पण तरीसुद्धा ती म्हणली की नाही मी जाईन, तुम्ही माझी काळजी करू नका. कारण चांगल्या कामाला जात असताना अडथळा आला तरीसुद्धा त्रास होत नसतो, हो ना. तर जेव्हा ती निघाली आणि त्या नदीपाशी आली, सगळं ते सांगितलं, सगळं काय घेऊन निघाली असेल, शिदा वगैरे हातामध्ये किंवा बरोबर असणारे सगळ्यांबरोबर असं. आणि जेव्हा ती नदी आडवी आली तर त्या नदीला सांगितलं पाणी ओसंडून वाहत होतं, इतकं वेग पण होता त्याला, आणि ती काय केलं तरी पार करू शकणार नव्हती. तर तिने त्या नदीसमोर भावना केली एक की मी निराहारी मुनींना आहार द्यायला चालले, तर मला जागा द्या जायला. प्रतिक्रमण केले असेल का? प्रतिक्रमण केले. बर. तर आणि मला जायला रस्ता दे असं ती बोलली नुसतं. तर आश्चर्य काय की जोपर्यंत ती पात्र क्रॉस करत नाही तोपर्यंत सगळं पाणी ओसरलं. म्हणजे ती सहज जाऊ शकली.
तिने क्रॉस करून गेली तिकडं, पुन्हा पाणी वाढलं त्या नदीला आणि मग ती आहार दिली आणि परत येत होती. आता परत येत असताना पुन्हा पूर होतं त्या नदीला. मग म्हणले, मगाशी काय म्हटलं होतं तिने, मी निराहारी मुनींना आहार द्यायला चालले, मला रस्ता द्या. असं ते कोणाला म्हटलं असं, ते त्या ठिकाणी पण असणारे देवता वगैरे असतात, तर त्यांना म्हटलं असेल आणि मग ते तिला रस्ता मिळाला. तिने गेली, आहार दिला आणि परत येत असताना तर परत रस्ता बंद. हत्ती वगैरे होते बरं का, ती हत्तीवर बसून निघाली होती असं. आणि मग हत्ती पाय ठेवे ना त्या पाण्यामध्ये, पात्रामध्ये, इतकं पाणी आहे म्हणल्यावर. मग आता काय म्हणायचं, मग अशी म्हणली आहार द्यायला जायचं होतं, चांगलं काम होतं म्हणून जागा दिली नदीने. मग आता येताना पण ती म्हणाली, नाही आली ती बरं का, जरासं ते सस्पेन्स. आणि आल्यावर मग कृष्णाने विचारलं, म्हणली कसं गेली तू इतक्या पाण्यातनं आणि कसं काय तुला रस्ता मिळाला वगैरे. तिने सांगितलं असं मी जाताना अशी विनंती केली की मला जागा द्या, मी निराहारी मुनींना आहार द्यायला चालले, म्हणून मला जागा मिळाली आणि मी सहज जाऊ शकले, मला काय अडचण आली नाही. मग ते म्हणले, येताना काय केलं मग तू, जाताना एक सांगितलं म्हणल्यावर तुला वाट दिली असेल, येताना काय केलं. ती म्हणली, मी तसंच म्हणले, मी निराहारी मुनींना आहार देऊन आली आहे, तर मला जागा द्या. तसं काय, मग ते ठीक आहे असं म्हणली तरी पण मग पुन्हा कृष्णाने विचारलं, आता निराहारी कसे राहिले, ते आहार घेतला होता ना त्यांनी, मग निराहारी मुनींना आहार दिला असं कसं म्हणायचं परत. म्हणजे आहार घेतलेल्या मुनींना काय म्हणायचं, आहार मी देऊन आले, ते आहार घेतलेले आहेत आता आणि मला जागा दे, असं का नाही म्हटलं तिने. तर सांगितलं, ते जरी आहार करत होते तरी निराहारी होते. म्हणजे निराहार स्वभावाचं सतत वेदन करणारे असे ते मुनी, त्यांना मी आहार दिलाय, तू मला जागा दे. असं मी म्हटले की पुन्हा पाणी ओसरलं आणि ती सहज क्रॉस करू शकली. असं सगळे तुम्ही करा, ह्याच्यासाठी सांगायला लागले. कुठं जर गेलात तर आहारदानाचं ते पण फळ विशुद्ध भाव झाले नाही. हां बरोबर. म्हणजे असं ज्याची भावना पवित्र असते ना, त्याला कुठं अडचण येत नाही किंवा असं मदत करणारे अनेक जण भेटणार. फक्त आपली तयारी नसती, आपणच घाबरून मागं सरकलो तर आपल्याला मार्ग पण मिळत नाही आणि मदत पण मिळत नाही. म्हणून सांगितलं, जर आपल्याला मदत मिळावी तर आपले भावना, आपले परिणाम उत्कृष्ट असायला पाहिजेत, तर त्याच्या निमित्तामध्ये इतरांना सुद्धा मदत होते. तर तिथे काय घेतलं की जेव्हा दीक्षा झाली तर त्याच्यानंतर घाबरले लोक. कशासाठी, म्हणजे कर्मांचा उदय कसाही असू शकतो, मग त्याच्यासाठी मग त्या मुनींना सुद्धा उदय येईल कसला पण, तीर्थंकर असू देत किंवा सामान्य मुनी असू देत, त्यांना सुद्धा प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा उदय असतो कर्मांचा. आणि हे हुंडा उसरपिणी काळ, तर ह्याच्यामध्ये तीर्थंकरांवर सुद्धा उपसर्ग झालेला दिसून आला. नाहीतर तीर्थंकरांवर उपसर्ग होत नसतो, पण झाले आता 4-5 तीर्थंकरांवर काहीतरी उपसर्ग झालेला असं येतं पुराणांमध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य काय सांगितलं, अज्ञानी आहे तो काय म्हणतो, कर्मोने तीर्थंकरों को भी नहीं छोड़ा. म्हण वाक्य म्हणजे काय, कर्म असे उदयाला येतात की त्यांना सुद्धा सोडत नाहीत, त्यांना सुद्धा फळ देतात, त्रास देतात, दुःख देतात, असं त्यांना म्हणायचं होतं. कर्मोने तीर्थंकरों को भी नहीं छोड़ा असं अज्ञानीने म्हटलं. तर ज्ञानीने काय उत्तर दिलं, तीर्थंकरों ने भी कर्मों को नहीं छोड़ा. काय केलं, म्हणजे परास्त करून टाकलं. कर्माने तीर्थंकरांना नाही, उलट तीर्थंकरांनी किंवा त्या मुनिराजांनी त्या कर्मांना सुद्धा पछाड दिया म्हणतात ना, काय नष्ट करून टाकलं. त्यांची शक्ती सगळी नष्ट झाली त्याच्या निमित्तात, त्यांच्या साधनेच्या निमित्तात. म्हणून कर्मांच्या उदयाला घाबरून जर कोणी घरात बसेल, त्याच्या निमित्तात जर दीक्षेपासून दूर जाईल, साधनेपासून दूर जाईल, तर घरात किती उदय नसतात का हो. सगळ्याला संसारामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उदय असतात. जसं सांगितलं ना, आम्हाला एकदा काय स्टोरी सांगितली होती की एक मनुष्य होते आणि त्यांना घरामध्ये म्हणजे काय त्यांच्या व्यापारामध्ये लॉस झालं, भरपूर नुकसान झालं म्हणल्यावर त्यांना मरायचे भाव झाले.
काय केलं तरी सुद्धा त्यांचं प्रोग्रेस होत नव्हतं म्हटल्यावर त्यांनी विचार केला की आता आपल्याला काय जगण्यात अर्थ नाही आहे, आपण आपलं जीव दिलेलं बरं असं म्हणून त्यांनी जीव द्यायचा विचाराने जंगलच्या दिशेने निघाले होते. आणि मग त्या जंगलमध्ये त्यांना एक मुनी भेटले जे की खूप चांगली साधना करणारे होते. आणि मग त्यांच्या सोबत बसले ते आणि त्यांनी सांगितली आपली भावना. म्हणले की असं असं मला काय माझ्या लाईफमध्ये सक्सेस नाही आहे आणि मला खूप कर्ज झालं आहे आणि मला आता जगायची पण इच्छा नाही आहे, मी मरायला चाललो आहे असं त्यांनी सांगितलं, मी आत्महत्या करणार आहे. मग त्यावेळेस मुनी काय म्हणणार, जा. काय सांगितलं मुनींनी, म्हटले तू इथं राहा आणि शिक. तर परत तुला काय विचार आला तर परत बदल, असं काय. तर त्याला स्थिर करणार नाही, मुनी स्थिर करणार. हां, तर स्थिर करायचं पण स्टाईल असते एक, हे सांगायला लागले. जसं एक काय सांगितलं बरं का, की म्हणजे आठवलं दृष्टांत म्हणून. एक पंडित होते आणि ते विहिरीवर पाणी काढत होते आणि पाणी काढत असताना म्हणले एक मनुष्य पळत पळत आला आणि तो ते विहिरीवर कट्टा असतो ना तुमच्या आहे तसं, काय म्हणायचं त्याला, वरती असतं ते, तर त्या कट्ट्यावर पळत पळत जाऊन त्या कट्ट्यावर उभारला, त्याला उडी मारायची होती आतमध्ये. मग ह्या पंडितांनी बघितलं आणि पकडलं त्याला. ते आपलं फोर्सफुली असं आता जस्ट उडी मारणारच, तर ह्यांनी आपली सगळी शक्ती लावून त्याला बाहेर काढून ओढून खाली घेतलं आणि विचारलं काय झालं, काय करतोयस. त्यांनी सांगितलं की मी मरणार आहे, मला सोडा तुम्ही, मला जगायची नाही इच्छा. तर त्यांनी विचारलं त्याला काय झालं ते तर सांग पहिल्यांदा. ते एकदम फ्रस्ट्रेटेड म्हटला की नाही मला काय विचारू नका, आता मला बोलायची पण इच्छा नाही वगैरे वगैरे. तर तरी पण त्यांनी त्याला शांत केलं आणि म्हटले पहिला सांग काय झालं आहे, आम्ही काय मदत करू शकत असतो तर बघू. मग त्यांनी आपलं सगळं पुराण सांगितलं, घरात काय काय झालं आणि काय त्याला लॉस आलं किंवा काय त्रास असेल ते सगळं सगळं सांगितलं बरं का. आणि इतकं इमोशनल होऊन इतकं काय म्हणायचं त्याला विस्तार करून वगैरे असं सांगितलं की ते पंडित म्हणले, असं हात धरला होता ना त्याचा, सोडले आणि म्हणले खरंच तुला दुःखी आहे बाबा, जा कुठं जा, मरायला जा म्हणले का. म्हणजे सगळं ऐकून घेतल्यावर त्याला म्हणले की खरोखर तुझ्यासारखं दुःख कोणाला नाही आहे असं म्हणेसपर्यंत त्याचे विचार बदलले. म्हणले आता मला नाही मरायचं. तो का म्हणजे टाइम पिरियड गेला ना, एक वेग असतो कुठल्या पण कषायाचा म्हणा किंवा कर्मांच्या उदयाचा एक वेग असतो. ते वेग असेसपर्यंत तुम्ही काय सांगितलं तर ग्रहण होत नसतं. त्यांनी तिथं उभारून सांगितलं असतं ना याला अरे मरू नको, जाऊ नको, असं आत्महत्या करू नको, पटलं नसतं. पण जे टाईम गॅप गेला ना मध्ये, त्यात उदय कमी होत असतात, न्यूट्रल होत असतात. तेवढा वेळ घालवावा लागतो फक्त, त्याला जिंकावं लागतं. तुम्हाला पण क्रोध आल्यावर किती वेळ असतो, किती वेळ असतो, निश्चय क्रोध करतो का नाही करत का. शांत परिणामी महात्मा गांधींचे शिष्य यश किती वेळ क्रोध, लय वेळ नसतो. त्याचा एक अंतर्मुहूर्त काळ असतो, कषायांचा म्हणा कर्मांच्या उदयाचा म्हणा. तेवढा काळ गेला की म्हणतात ना, राग आला की नमोकार मंत्र म्हणा किंवा थोडासा दीर्घ श्वास घ्या. होय, अजून काय काय करायचं असतं. लय आमच्याकडे तर लय नुसके आहे त्याच्यासाठी. तोंडात म्हणले आम्हा एकदा काय तोंड भरून ते तांदूळ भरून घ्यायचं तोंडात जेव्हा राग येतो तेव्हा. म्हणजे आणि मग शिव्या द्या भरपूर, आता कसं देणार. आणि नाहीतर काय म्हणलं तुम्ही म्हणल्या सगळं नमोकार मंत्र उलटा म्हणायचा, सरळ म्हणायचा. 100 पासून जाऊ दे 1 पर्यंत आकडे उलटे म्हणायचे. निश्चय किती वेळ लागणार, किती का वेळ लागे ना, फक्त त्या कषायांचा वेग उतरतो एवढंच. नाहीतर तोंडात पाणी भरून घ्या असं सांगायचे महाराजजी पण, असं सांगतात उदाहरण बरं का. बरं मी कुठून कुठे गेले, काय सांगत होते, काय सांगत, मरायला गेलेलं, महाराजांकडे सांगत होते ना. तो मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलं महाराजांना की असं असं मला आत्महत्येचे भाव आहेत आणि तुम्ही मला थांबवू नका. त्यावेळेस महाराजांनी त्याचं स्थिरीकरण केलं. कसं म्हणजे तू इथं राहा, शिक, तुला जर पुन्हा तसं काय भाव झाले तर मी तुला अडवणार नाही. मग तो राहिला, शिकला, त्याचे भाव परिवर्तित झाले, त्यांनी दीक्षा घेतली. म्हणजे आचार्य पण ज्ञानी असतात, असं कोणाला पण दीक्षा देत नसतात. मग त्याला कसं काय दीक्षा दिली बरं. कदाचित उद्या धन आलं आणि ते गेला घरी तर
पण त्यांना समजतं माणसं कशी असतात ते, बरं का. तुम्ही मागायला गेल्यावर असू दे की, पण आज धन नाही म्हणून दीक्षा घेतला, उद्या धन आला तर आता तुम्ही धर्म करताय, तप करताय, त्याच्या निमित्तात कदाचित आलं पुण्याने धन, कोणीतरी येऊन तुम्हाला चढवलं, पायापाशी रत्न हिरे मोती चढवत असतात, आणि मग त्याच्या निमित्तात च्युत झाला तर असं पण होऊ शकतं. म्हणून जर परिग्रहाच्या सोडण्याने दीक्षा होत असली तर कोणी परिग्रह बनवेल तर लगे च्युत पण होऊ शकतो. म्हणून सांगितलं काय की त्या आचार्यांनी त्याचं प्रकृती जाणली, स्वभाव समजला त्यांना, आणि त्यांना दीक्षा दिली त्यांनी. आता ते दीक्षित अवस्थेमध्ये खूप चांगली साधना करू लागले, म्हणजे त्यांचं पूर्ण लाईफच परिवर्तित झालं. चांगला अभ्यास केला, त्याच्या निमित्तात भावलिंगत्व प्रगट झालं. आता सगळं मागचं पूर्ण विसरून गेले. भलेही ते दुःखी लाईफ होतं, भलेही त्याच्यामध्ये कर्जबाजारी झाले होते, त्यांच्या निमित्तात दुसऱ्याला दुःख झालं होतं, सगळं असं झालं होतं पूर्वी, पण तरीसुद्धा आत्ता या स्टेजला त्यांनी जिथं गेले तिथं त्यांना मागचा जरासुद्धा स्पर्श नव्हता त्या विचारांचा, की कसं करायचं, काय होईल वगैरे, आणि ते आपली साधना करण्यामध्ये मस्त होते. आणि मग एक दिवस ते सांगितलं ना की ध्यानाला बसले होते जंगलामध्ये, आणि मग नेमकं ज्या व्यापाऱ्याकडनं त्यांनी कर्ज घेतलं होतं तो व्यापारी त्या रस्त्यावरून चालला होता दुसऱ्या गावाला, आणि त्यांना जेव्हा ह्यांना बघितलं त्यांनी त्यावेळी समजलं की हा तोच व्यापारी आहे, म्हणजे मुनी जे आत्ता मुनी अवस्थेमध्ये होते. त्यांना बघितल्यावर कळालं की हां हे तेच व्यापारी आहे जे की आत्ता सोंग घेऊन बसलेत, कशाचं, दीक्षा घेतल्याचं किंवा साधू बनल्याचं असं. मग त्याला काय त्याचं महत्त्व नव्हतं, तो समोर उभारला त्या मुनींच्या तो व्यापारी, आणि त्यांनी भरपूर अपशब्द बोलले, शिव्या दिल्या, आणि ताकीद देऊन गेला की मी आज दुसऱ्या गावाला चाललोय, तू जे घेतलेले पैसे होते ते मी उद्या 24 तासांनी परत इथून जाणार आहे, त्यावेळेस मला ते सगळे पैसे परत पाहिजेत. मला माहिती आहे तू काय पण कर, पण मला ते पैसे परत पाहिजेत. मुनी काय करायचे आता, मग त्याला त्रास दिला नाही का त्यांनी, कसं, मुनींकडे तर पैसे नाही आहेत आता, आणि काय म्हणायचं, ह्याच्या निमित्तात धर्माची कदाचित निंदा करतील लोक, हे असं करतात आणि साधू होऊन बसतात. मग कोण पण उद्या उठतील आणि इकडचे तिकडचे पैसे बुडवणार, काय तुम्ही शेअर बाजारमध्ये लावणार आणि असं सगळं बुडवल्यावर दीक्षा घेऊन बसणार, मग कोण तुम्हाला विचारणार. असं केलं तर मग लोक धर्माची निंदा करतील ह्याच्या निमित्तात. हे भय कोणाला वाटलं, एका विद्याधराला वाटलं, जो की तिथून चालला होता वरून, जिथं भावलिंगी मुनी असतात त्यांच्यावरून जर त्यांचं विमान चाललं तर ते अडतं, आणि मग ते तिथं अडलं होतं. आणि त्याच वेळी हा व्यापारी त्या मुनींना अपशब्द बोलत होता, जोरजोरात ओरडत होता. मग त्यांनी बघितलं काय चाललंय नक्की खाली त्या विद्याधराने, आणि त्याला कळलं काय मॅटर आहे ते. आणि मग त्यामुळं दुसऱ्या दिवशी तो व्यापारी परत येईपर्यंत त्या विद्याधराने, मुनींनी तर त्याच्याबद्दल न होऊन चूक काय त्याच्याबद्दल ना काय फरकच पडत नाही, ते तर आपल्या साधनेमध्ये लीन होते. न त्यांना त्याला दुखवायचा भाव होता, न त्याचे पैसे परत करण्याचा भाव आला, काहीच नाही. अस्पर्शी असल्या विचारापासून एकदा परिग्रह सोडला की त्याच्याबद्दल परत नाही विचार करत. मग तो व्यापारी परत येईपर्यंत दुसऱ्या दिवशी तिथं सांगितलं त्या विद्याधरांनी रत्नांचा ढीग उभा केला, जिथं मुनी ध्यानाला बसले होते तिथंच. आणि मग तो व्यापारी परत जात असताना दिसलं त्याला की इतके रत्न, आता किती घेतले त्यांनी सांगा. त्याला त्याचं महत्त्व संपलं आणि कळलं की खरोखर हे महान संत झालेत आणि आपण चूक केली. आणि मग तर तिथं त्यांचं क्षमावली करतो, दर्शन करतो आणि निघून जातो. म्हणजे काय झालं मला सांगायचं होतं, परिवर्तन झालं की नाही. तुम्ही त्या व्यापाऱ्याला पकडून बोलवून सांगितलं असतं, बाबा तुम्हाला सोड, आता जाऊ दे, मी दीक्षा घेतली आहे, माझ्याकडनं मागू नको, किती परिवर्तन झालं असतं. उलटा अजून द्वेष वाढला असता त्याच्याविषयी पण आणि मेन धर्माविषयी पण. म्हणून सांगितलं की जितकी तटस्थता असते ना मुनींच्या ठिकाणी, तितकं ते काय म्हणायचं, एक प्रभावनेचं अंगच आहे. जसं मी परवा सांगितलेली ती सोमदत्ताची गोष्ट, त्याच्यामध्ये पण ते स्थिर राहिले ना मुनी, त्याच्या निमित्तात त्या बाळाचं सुद्धा कल्याण झालं. आणि जर ते च्युत झाले असते, फक्त त्याला नेऊन घरी सोडलं असतं, त्याचं सांभाळ करा म्हणून जर सांगितलं असतं, तर तेवढ्याने सुद्धा सांगितलं त्यांचं पण कल्याण नाही, याचं पण नाही,
आणि सगळंच काय म्हणायचं सगळ्या व्रताला त्यांचे दोष लागला असता. म्हणून सांगितलं की जेव्हा साधना करणारा जीव असतो तो परिग्रह परिणामातून सोडतो. बहिरंगातून सोडेल ती गोष्ट वेगळी, पण परिणामातून जिथं परिग्रह सुटला तिथंच खरं भावलिंगत्व प्रगट होतं. मग तिथं दीक्षा कल्याणासाठी म्हणत होते काय, घर सोडणे म्हणजे दीक्षा नाही तर घरात येणं म्हणजे दीक्षा आहे. हे सांगितलं ना परवा. कुठल्या घरात जायचं? वडिलांचं घर सोडायचं, नवऱ्याच्या घरात जायचं. कुठं स्वघरामध्ये. हा, तर म्हणून ते भजनात म्हणलंय ना, हम तो कबहू न निज घर आए, हम तो कबहू न निज घर आए, पर घर फिरत बहुत दिन बीते, पर घर फिरत बहुत दिन बीते, काल अनंत गमाए, हम तो कबहू न निज घर आए. म्हणजे मी अनेक घरात फिरलो पण माझ्या घरामध्ये कधीच आलो नाही, म्हणून मला माझ्या स्वभावाचं ओळख झाली नाही, म्हणून मी आजपर्यंत स्वभावापासून दूर राहिलो. मग तुमच्या छडालेमध्ये पण काय म्हणता, मुनिव्रत धार अनंत बार ग्रीवक उपजायो, पै निज आत्मज्ञान बिना सुखलेशन पायो. म्हणजे काय ग्रीवक म्हणजे काय? कुठे आहे ग्रीवक? 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रीवक आहे. तर तिथपर्यंत कोण जातो म्हणून सांगितलं होतं? 16 स्वर्गापर्यंत कोण जातं? परिग्रह सहित असणारा पण व्रती त्यागी कोण असतील ते असे 16व्या स्वर्गापर्यंत जाणार. 16व्या स्वर्गाच्या वर 9 ग्रीवकामध्ये कोण जातं? कुठले? द्रव्यलिंगी सुद्धा आणि भावलिंगी सुद्धा. द्रव्यलिंगी सुद्धा जातात. म्हणजे मिथ्यादृष्टी पण दिगंबर मुनीच त्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणून सांगितलं त्यांनी त्या श्लोकामध्ये, मुनिव्रत धार अनंत बार ग्रीवक उपजायो. म्हणजे मुनिव्रत घेतलं नाही का आजपर्यंत आपण? अनेक वेळा मुनी झालाय, अनेक भवामध्ये, पण कशी साधना केली? म्हणजे भावलिंगत्व प्रगट झालं नाही, म्हणून तिथं अनंत वेळा उत्पन्न झालो तरी सुद्धा मुक्त झालो नाही. म्हणून सांगितलं होतं ना, 32 मुनी भाव घेतले तर बास असते. त्याच्यापेक्षा जास्त भावलिंगी मुनी जर झाला कोणी जीव तर 32 भवात नियमाने मोक्षाला जाणारच. 32 मुनींचे भाव बरं का. म्हणजे 32 वेळा जर भावलिंगी संत झाला तर तो जीव नियमाने 32व्या भवात मोक्षाला जाणारच. मग अनंत वेळा मुनी झालो असं का सांगितलं त्याच्यामध्ये महेन भैया? हां, म्हणजे म्हणून नुसतं मुनिव्रत घेणं म्हणजे मुनी होणं नाही आहे. मग असं अनेक वेळा घेतलं हे सांगायला लागले. मग म्हणून अशी दीक्षा आजकाल, परवा पण दीक्षा झाली बघितली का तुम्ही? एका संघामध्ये 7-8 जणांची दीक्षा झाली आणि सगळे यंगस्टर्स आहेत. किती? 20, 21, 22, 25 ना? किती आहे? तुझं विचारायचं ते सगळ्यांचं किती आहे? सगळे घेऊ शकता आपल्याला. अशी एक त्यांची लेवल. सगळे असे इतके लहान होते वयाने आणि सगळे दिगंबर दीक्षित आणि सगळे काय म्हणायचं एकदम चांगल्या पोस्टला जॉबला वगैरे असे होते तरी सुद्धा. पण अशी दीक्षा घेत असताना भावलिंगत्व महत्त्वाचं आहे. फक्त परिग्रह सोडला म्हणून मुनी होत नाही. म्हणून म्हणजे सम्यक दर्शन सहित, ज्ञान सहित, वेदविज्ञानासहित जर दीक्षा घेतली, त्याग केला तर ते योग्य आहे. नाहीतर असे अनेक पण केसेस ऐकले आपण की असं दीक्षा घेतात आणि पुन्हा छेद करतात. मग काय उपयोग त्याचा? उलट त्याचा महान दोष आहे. म्हणजे तुम्ही खालच्या पदात राहावा, उच्च आचरण करा, चालतंय, पण तुम्ही दीक्षा घेतली आणि त्याच्यापेक्षा कमी काय म्हणायचं, असं अनेक जण दिसलं की मुनी असताना सुद्धा गाडीतून विहार करतात किंवा अनेक गोष्टी, जाऊ देत. तर पण मला म्हणायचं की दोष लागेल अशी जर चर्या करत असाल तर त्याचा उपयोग नाही आहे. खाली राहावा, खालच्या पदाला, पण उच्च आचरण ठेवा तर त्याच्या निमित्तामध्ये आपल्याकडून दोष घडत नाहीत.
तर म्हणून सांगितलं दीक्षा कल्याणकाचं प्रकरण चाललं होतं आपलं. तर जे तीर्थंकर आहेत त्यांना जेव्हा वैराग्य होणार तर त्यावेळेस दीक्षा कल्याणकाचं उत्सव मनवला जातो कोणाकडून? देवलोकांकडून. आणि मग ते तिथं म्हणलं ना कोणी दीक्षा घेईल आणि त्याची भावना कशी असेल? आहार चांगला मिळतो खायला, तुपातलं वगैरे असं काय म्हणतात, शुद्ध काय अजून असं पौष्टिक म्हणा, अशा प्रकारचा आहार मिळतो म्हणून कोणी दीक्षा घेईल. तर त्यांनी एक त्याच्यासाठी काव्य काय सांगितलं? मुंड मुंडाय 3 गुण. काय करायचं असतं? केशलोच करायचं असतं, दीक्षा घ्यायची असती, बास दिवसभर तर मग रिकामच असतं, खायला प्यायला तर समाजच देतो. काय करायचं मग? म्हणून त्यांनी काय सांगितलं? मुंड मुंडाए 3 गुण, सिरकी मिट गई खाज, खाने को लड्डू मिले लोक कहे महाराज. म्हणजे 3 गुण काय मिळाले? एक तर केशलोच केला म्हणून म्हणले डोक्याची खाज गेली, दुसरं म्हणले खायला लाडू देतात लोक, आणि परत वर महाराज पण म्हणतात. म्हणले किती चांगली दीक्षा आहे अशी. मग असं कोणी लोभाने काहीतरी असं मिळावं, प्राप्त व्हावं, किंवा हे काय म्हणायचं रिकामं बसायचं या अपेक्षेने, कुठलीही भावनेने जर कोणी असं दीक्षा घेईल तर त्या दीक्षेला अर्थ नाही. म्हणजे ती निर्जरा करणारी नाही आहे, उलट त्याच्या निमित्तात पुन्हा आश्रवबंदच होतो. म्हणून सांगितलं वैराग्यपूर्ण दीक्षाच सक्सेसफुल होती. आणि तोच जीव सांगितलं संवरपूर्वक निर्जरा करेल आणि मोक्षाची प्राप्ती करून घेईल. म्हणून अशी आपल्या पण जीवनामध्ये वैराग्याची दीक्षेची प्राप्ती आपल्याला हो अशी आपण भावना करू. हो. जाणा हा मी आत्मा सर्व परिग्रहापासून भिन्न निस्संग आहे, निष्परिग्रही आहे. निर्णय करा, मला परद्रव्याची गरज नाहीच, मी तर आत्मा आहे. माझ्यापासून सर्व द्रव्य, सर्व जीव भिन्न आहेत पहा. सहाही द्रव्य स्वतंत्र आहेत, स्वाधीन आहेत. हा मी देखील पराधीन नाहीच, अन्नाच्या अधीन नाही, परिग्रहाच्या अधीन नाहीच. स्वतःला आत्मा पहा, जीव पहा. जसे सिद्ध तसा मी. शरीर सुद्धा माझे नाहीच. अशरीरी स्वरूपोऽहम्, निष्परिग्रह स्वरूपोऽहम्, निर्ग्रंथ स्वरूपोऽहम्. नमो अरिहंताणं.